SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर सांगली महानगरपालिका व मिरज विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारांशी संवाद साधला. भारतीय जनता पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील दादा कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मतदार यांच्याशी सविस्तर संवाद साधण्यात आला. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक नियोजन, प्रचाराची दिशा आणि प्रभावी समन्वय याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंदभाऊ देशपांडे, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. या बैठकीस भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डांग, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, भाजप जिल्हा प्रभारी तथा संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पृथ्वीराज पाटील, महापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अतुल माने, जिल्हा परिषद गटनेते आशिष जाधव, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, भाजप गटनेते संदीप आवटी, सुरेश आवटी, पांडुरंग कोरे, भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, जयश्री पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आगामी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक नियोजन, प्रचाराची दिशा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींसोबत प्रभावी समन्वय याबाबत चर्चा करण्यात आली. महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील दादा कदम यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.